मूक बधिर विद्यालय में प्रशासन की लापरवाही पर फूटा आक्रोश। पालक और मूक बधिर बच्चों का लक्ष्यवेधी आंदोलन। आज की सबसे बड़ी खबर चंद्रपुर से, जहां मूक बधिर बच्चों और उनके पालकों ने जिला परिषद के सामने लक्ष्यवेधी आंदोलन किया है। यह आंदोलन प्रशासन की लापरवाही और मूक बधिर विद्यालय में घटिया यौन शोषण के मामले में हो रही देरी के खिलाफ है। मामला अप्रैल 2024 में सामने आया था, जब एक दिव्यांग छात्रा के यौन शोषण की घटना की जानकारी मिली। 4 महीने बीत चुके हैं, लेकिन अब तक प्रशासन ने कोई ठोस कदम नहीं उठाए हैं। जिला परिषद द्वारा बनाई गई जांच कमेटी ने 14 जून को अपनी रिपोर्ट पेश की थी, जिसमें स्कूल की मान्यता रद्द करने की सिफारिश की गई थी, लेकिन इसके बावजूद स्कूल 2 महीने तक चलता रहा और 30 अगस्त को अचानक बंद कर दिया गया। इस लापरवाही के कारण छात्राओं की पढ़ाई प्रभावित हुई और शिक्षा से वे वंचित हो गई। पालकों और सामाजिक संगठनों की मांग है कि विद्यालय में तुरंत प्रशासक नियुक्त किया जाए, आरोपी कर्मचारियों को बर्खास्त किया जाए और यौन शोषण के मामले की SIT जांच कराई जाए। साथ ही समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम और प्रधान अध्यापिका के खिलाफ मुकदमा दर्ज कर उन्हें निलंबित करने की मांग भी की जा रही है। आज अनुपम बहुउद्देशीय सामाजिक संगठन के नेतृत्व में इस धरना प्रदर्शन में बड़ी संख्या में महिलाएं, सामाजिक कार्यकर्ता और नागरिक उपस्थित थे। आंदोलनकारियों का कहना है कि अगर प्रशासन ने जल्द कदम नहीं उठाए तो आंदोलन और उग्र होगा, जिसकी जिम्मेदारी प्रशासन की होगी। ग्लोबल महाराष्ट्र न्यूज से अनूप यादव की रिपोर्ट। आज दिनांक 27 सप्टेंबर 2024 अनुपम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेद्वारे लक्ष्यवेधी धरणे आंदोलन करण्यात येत आहे। यामध्ये मूक बधिर विद्यालय चंद्रपूर येथे मागील दिवसात दिव्यांग नाबालिग मुलीचे लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार उघडीस आला होता। त्यावेळेस या शाळेची मान्यता, या दिव्यांग शाळेची मान्यता पुणे आयुक्तकडून रद्द करण्यात आली होती। प्रशासनाने शैक्षणिक सत्राच्या मध्ये शाळेची मान्यता रद्द केली। त्यामुळे जिल्ह्यातील किंवा जिल्ह्याबाहेरील मूक बधिर दिव्यांग विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते। प्रशासनाने शाळेची मान्यता रद्द न करण्याऐवजी त्यावेळेस प्रशासनाची नवीन नेमणूक किंवा शाळेला इतर संस्थेला हस्तांतरित करणे अपेक्षित होते। आता असे केल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळता आले असते, पण दिव्यांगाच्या शिक्षणाला गांभीर्याने घेतले नाही। त्यामुळे दिव्यांग विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहे। आता आजपासून जे लक्ष्यवेधी धरणे आंदोलन अनुपम बहुउद्देशीय सामाजिक संस्था केल्या जात आहे, यामध्ये यांच्या मागण्या हेच आहे की या सर्व प्रकारामध्ये मूक बधिर विद्यालय चंद्रपूर येथील विद्यार्थिनींचे यौन शोषण प्रकाराची चौकशी व्हावी। मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याऐवजी समाज कल्याण अधिकारी व शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांचे त्वरित निलंबन करावे। मूक बधिर शाळेवर तत्काळ प्रशासनाची नेमणूक करावी, अशा आमच्या मागण्या आहे। यामध्ये जर प्रशासनाने कुठलीच दखल घेतली नाही तर यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करू। आणि मी माजी सैनिक मनोज ठेंगणे, सामाजिक कार्यकर्ता, माझ्याकडून अनुपम बहुउद्देशीय सामाजिक संस्था याला पूर्णपणे पाठिंबा राहील। आणि प्रशासनाने याच्यात लवकर दखल घेतली नाही तर यापुढे आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन इथं करणार आहोत। धन्यवाद। आज दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी अनुप बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून आज HP जिल्हा चंद्रपूर येथे लक्ष्यवेधी आंदोलन घेण्यात एकच विनंती करतो की या ज्या आंदोलनाच्या
मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा। जे मागण्या आहे, जो आरोपी आहे याच्यावर 1860 सिटी ऍक्ट अंतर्गत त्याला सक्त कारवाई करून फाशीची सजा देण्यात यावी आणि असं कृत्य कोणीही करू नये याची दक्षता सुद्धा घेण्यात यावी। जर ह्या मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून लवकरात लवकर जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही येत्या काळामध्ये यापेक्षाही उग्र आंदोलन करू, असा आज आम्ही या आंदोलनामार्फत इशारा देत आहोत। आज अनुपम बोधिरे सामाजिक संस्था यांनी एक लक्षवेधी आंदोलन इथे केलेलं आहे। ते असं आहे की एक आदिवासी मुलगी मूकबधीर शाळेमध्ये बाबूपेठ इथे तिच्यावर लैंगिक शोषण झालेलं आहे, तर तिच्यावर जे अत्याचार झालेले आहे ते त्या संस्थेचे संस्थापक आहेत ते तिथे आरोपी आहे आणि त्यांच्यावर कुठलीही कठोर कारवाई न करता आणि त्या संस्थेला तिथून रद्द करून त्यांना गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये ती संस्था देऊन ते गव्हर्नमेंट ही संस्था चालवली पाहिजे आणि जे संस्थापक आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। अगर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली नाही तर आम्ही याच्यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन करू आणि अगर त्या मार्फतच सगळं संस्था त्या मार्फत अगर ते मूकबधीर शाळा चालवत असतात तर आम्ही ते चालू देणार नाही आणि या विषयावर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि ते शाळा आम्ही चालू देणार, ते गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये चालली पाहिजे असं आमचं निवेदन आहे। अगर आज हे आमच्या जे बहुउद्देशीय अनुपम बोधिरे सामाजिक संस्था यांच्या मार्फत जे त्यांनी मुद्दे दिलेले आहेत ते अगर मुद्दे मान्य झाले नाही तर याच्यापेक्षाही जास्त मोठं आणि तीव्र आंदोलन करू।